जय शिवराय मित्रांनो 2024च्या पीक विम्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आलेले आहे। मित्रांनो, एकंदरीत शेती पिकाचं पहिल्याच महिन्यात म्हणजे 9व्या महिन्याच्या सुरुवातीलाच शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालं होतं। त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेती पिकाच्या पंचनाम्याचे म्हणजे सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल इत्यादी पिकाचे क्लेम हे करण्यात आले होते। त्यानंतर कृषी विभाग सुद्धा मोठ्या प्रमाणात कामाला लागला होता, म्हणजे शेती पिकाचे पंचनामे, त्याचबरोबर शेती पिकाचे पंचनाम्याचे सर्वे आणि तलाठी तसेच कृषी अधिकारी, त्याचबरोबर पीक विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे हे करण्यात आले होते। आणि याच पार्श्वभूमीवरती 2024च्या पीक विम्या संदर्भात परभणी जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि परभणी जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आता सुरुवातीला अधिसूचना देण्यात आल्या होत्या। त्यानंतर त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील, त्याचनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चळवळ करण्यात आली होती आणि कृषी विभागाला